काळेश्वर मंदिर विष्णुपुरी इथं आजपासून श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात. गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर वसलेल्या ऐतिहासिक काळेश्वर मंदिर परिसरात एक अत्यंत भक्तिमय आणि आध्यात्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पवित्र अधिक मास धोंड्याचा महिना या विशेष धार्मिक कालखंडाचं औचित्य साधून श्री सत्संग सेवा समिती, काळेश्वर देवस्थान ट्रस्ट विष्णुपुरी तालुका नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानं 7 दिवसीय भव्य श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही कथा दिनांक 14 जून ते 20 जून दरम्यान चालणार आहे. आज दिनांक 14 जून रोजी दुपारी 3 वाजता शिव महापुराण कथेची पहिली माळ गुंफण्यात आली. वृंदावन येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार आणि शिवपुराण विशारद आदरणीय श्री शिवम शुक्लजी महाराज यांच्या सुमधुर भक्तिरसपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाणीतून भाविकांना शिवकथेचं अमृतपान करण्याची सुवर्ण संधी मिळत आहे. कथेच्या पहिल्या दिवशी काळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा तसंच ट्रस्टींच्या वतीनं विधिवत पूजन आणि महाआरती करण्यात आली. विष्णुपुरी परिसर तसंच परिसरातील ग्रामीण भागातून हजारो शिवभक्त या सोहळ्याला दर्शनासाठी आणि कथा श्रवणासाठी हजेरी लावत आहेत. मंदिर समितीच्या वतीनं कथेला येणाऱ्या सर्व भाविकांसाठी रोज महाप्रसादाचं अर्थात भोजन प्रसादाचं उत्तम नियोजन करण्यात आलेलं आहे. गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर यांच्या वतीनं मंदिर परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. गोदावरीच्या काठावर भक्तीचा हा अभूतपूर्व सोहळा रंगला असून सर्व भाविकांनी या पवित्र अशा शिव महापुराण कथेचा आणि दर्शनाचा लाभ घेऊन आपले जीवन धन्य करावे असं सुद्धा यावेळी संयोजकाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. उद्या अर्थात दिनांक 15 जून रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण व चव्हाण परिवाराच्या वतीनं महाप्रसाद तसंच शिवपुराण कथेच्या प्रसंगी उपस्थिती राहणार आहे अशी माहिती सुद्धा श्री काळेश्वर देवस्थान कमिटी यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. एक वृत्त न्यूज चॅनल साठी मी दिगंबर शिंदे, दिगा पाटील.